वडापाव तर सगळ्यांनीच खाल्लाय, पण तंदुरी वडापाव इन्स्पायर्ड बर्गर कधी खाल्लाय का? हो, ऐकायला वेगळं वाटतंय ना? रस्त्यावरच्या तंदुरी वडापावचा तो स्मोकी टेस्ट आणि बर्गरचा ज्युसी अंदाज दोन्ही एकत्र आलं तर काय होईल? म्हणजे आज मी ठरवलंय की थोडं स्ट्रीट, थोडं देसी, थोडं हटके काहीतरी बनवूयात. म्हणून आज मी एकदम युनिक तंदुरी बर्गर तयार केला आहे. तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी मी करायला घेतली वडापावची भाजी. कारण वडापाव असो, तंदुरी वडापाव असो, नाहीतर कोणताही वडा असो, मेन फोकस असतो वडापावचा वडा. आणि जर का वडापावची भाजीच नीट झाली नाही ना, तर खरं सांगते तुम्ही बाकी किती काही गोष्टी चांगल्या करा, पण तो वडापाव जो आहे तो फेल आहे. कारण भाजी नीट नसेल तर काय उपयोग. तर इथे मी सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घातले, चमचाभर तेल घेतले आणि मग त्यात घातले जिरा आणि मोहरी मस्तपैकी तडतडून द्यायची. आणि मग त्यात घालायचा आहे ठेचासाठी मी वापरले आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर थोडीशी आणि कढीपत्ता मी वेगळा नाही घालत आहे. कढीपत्ता जो आहे तो पण ठेचामध्येच घालायचा, जेणेकरून तो पोटात जातो. म्हणून ठेचा असा करून घेतला आहे. आणि मी खरं सांगते, ठेचा जो आहे ना तो झणझणीत झाला पाहिजे. कारण जर वडापावचा ठेचा झणझणीत नसेल तर वडापावला टेस्ट नाही. त्यामुळे ठेचा थोडासा ठसकेवास असायला हवा. हो, पण जर का तुम्हाला ना तिखट नसेल आवडत किंवा लहान मुलांसाठी करत असाल तर थोडंसं कमी तिखटाचं केलं तरी सुद्धा चालेल. पण एकदम पण कमी तिखटाचं नका करू, कारण की आपण त्यात बटाटा सुद्धा घालणार आहोत. त्यामुळे तिखटपणा जो आहे तो थोडा कमीच होतो. मग त्यात घालायचं आहे, आता मी त्यात घातलंय उकडलेला बटाटा आणि चवीपुरतं मीठ, आणि आपली भाजी जी आहे ती रेडी आहे. आता मी याला ना टिक्कीसारखा शेप देते. आणि हो, तुम्हाला आता इथे ना थोडंसं चिपकत असेल हाताला तर चिपकू द्या. वेगळं काही असं तेल लावायची गरज नाही आहे, कारण की ते थोडेसे जरा सुकले ना की ते बरोबर त्याचा शेप घेतात. आता हो, मला ना आउटर कवरिंग जे आहे ना ते आपलं साधाचं बेसनचं नव्हतं करायचं आणि मला ते तळायचं नव्हतं. म्हणून मी इथे काय केले, 1 कप पोहे घेतले आणि ते मी भिजवून ठेवले होते साधारणतः 10 ते 15 मिनटं. आणि हे असे दिसत आहेत. आणि मी हे वडे त्याच्याने कवरिंग केले, म्हणजे त्या वड्याला जी आहे ना ती चांगली एक क्रिस्पीनेस हवा होता ना तर तो येईल. बरेच जण काय करतात की कॉर्नफ्लेक्स असतात किंवा ब्रेड क्रम्स असतात तर त्याच्याने करतात. माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी पोहे घेतले आणि मी पोह्यांनी त्याचं कवरिंग केलं. मला माहीत नव्हतं की हे कसं होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे जे मनात आलं ते मी करत गेले. आणि मला यात काहीच तळायचं नव्हतं, एअरफ्राय करायचं होतं. म्हणून मी ह्याला एअरफ्राय करून घेतला आणि पोहे मला बेस्ट वाटले त्यासाठी. जर तुम्ही तळत असाल ना आणि पोह्यांनीच करायचं असेल ना तर तुम्ही वडे जे आहेत ना ते कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये भिजवा. आणि आपले पोहे जे आहेत ना ते भिजवायची गरज नाही आहे. सुक्या पोह्यांनीच त्याला एक कोटिंग द्या आणि मग ते तळा. म्हणजे पोहे जे आहेत ते आणखीन चांगले फुलतील तळ्यावरती. पण मला जास्त तेल नव्हतं वापरायचं, म्हणून मी इथे एअरफ्राय करून घेतले. आणि तुमच्याकडे जर का एअरफ्रायर असेल तर तुम्ही हे नाही म्हणता
200 डिग्रीजवरती नाही म्हणतात 30 मिनटं तरी आलटून पलटून बेक करून घ्या, म्हणजे फ्राय करून घ्या एअर फ्राय. आणि आपला टिक्कीज तुम्ही बघू शकता किती मस्त झाल्यात. आपल्या टिक्कीज ज्या आहेत त्या आता रेडी झाल्यात. आता मी बर्गर करून बनवून घेते. त्यासाठी तुम्ही कोणतेही बनपाव यूज करू शकता. मी ते 0 मैदा बर्गर यूज केलेले. मी ते बर्गर जे आहेत ते मिडलमधून कट करून घेतले आणि आता त्याला लेअरिंग करूयात. तर त्यासाठी इथे मी सलाड जो आहे तो कट करून घेतला होता, मम्मीने कट करून घेतला होता. आणि मी याच्यावरती आधी तंदुरी सॉसनी लेअरिंग केलेली आहे. जर तुमच्याकडे तंदुरी सॉस नसेल ना तर तुम्ही कोणताही मेयोनीज यूज करा आणि त्यात शेजवान चटणी घातली तरीसुद्धा तो एक तंदुरी मेयोनीजचा फ्लेवर येतो. आणि त्याच्यावरती एक मस्तपैकी असा चटपटीतपणा आणि कुरकुरीतपणा असा क्रंचीनेस हवा म्हणून मी इथे लेसचे वेफर्स यूज केले आणि त्याच्यावरती टिक्कीज ठेवले आहेत आणि त्याच्यावरती चीज स्लाइस ठेवली म्हणजे थोडा चीजचा फ्लेवर येईल. आणि मग त्याच्यावरती थोडासा पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केला आहे आणि थोडासा सलाड घातला आहे वरती. आणि आपला जो बर्गर आहे तो तयार आहे. आता मी याला ना 5 मिनटं एअर फ्राय करून घेते, म्हणजे जे चीज आहेत ते थोडंसं मेल्ट होऊन जाईल आणि आपले बर्गर जे आहेत ते रेडी आहेत. तर तुम्हाला हा तंदुरी बर्गर कसा वाटला नक्कीच कमेंट करू सांगा. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत, नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत खात राहा आणि नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. तोपर्यंत बाय बाय.